विदर्भ न्यूजची विशेष बातमी। महामार्ग क्रमांक 6 वर भरधाव ट्रॅव्हल्स पलटी, 2 ठार 2 गंभीर जखमी। अमरावती जवळ हॉटेल वाटिका नजीक मध्यरात्री घडला अपघात, अन्य 14 प्रवासी सुखरूप। नागपूरवरून बुलढाणाकडे जाणाऱ्या भरधाव ट्रॅव्हल्सच्या चालकाचा वाहनावरून ताबा सुटल्याने ही ट्रॅव्हल्स पलटी झाली। या अपघातामध्ये 2 जण ठार तर 2 जण गंभीर जखमी झाले। ही घटना महामार्ग क्रमांक 6 वर नांदगाव पेठ नजीक हॉटेल वाटिका जवळ मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास घडली। ट्रॅव्हल्समधील अन्य 14 प्रवासी सुखरूप असल्याची माहिती नांदगाव पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांनी दिली। प्राप्त माहितीनुसार रात्री 10:30 वाजताच्या सुमारास नागपूर येथून बुलढाणाकरिता प्रवासी घेऊन MH28 BB 3132 क्रमांकाची गगन ट्रॅव्हल्स भरधाव वेगाने अमरावतीकडे येत असताना 1 वाजताच्या दरम्यान हॉटेल वाटिका नजीक चालकाचा वाहनावरून ताबा सुटल्याने ट्रॅव्हल्स दुभाजकावर कोसळली। यामध्ये राहुल विनय गुप्ता वय वर्ष 50 राहणार सारभानगर लुधियाना पंजाब आणि अरुण प्रल्हाद सावळे वय वर्ष 55 राहणार नंदनवन नागपूर हे दोघेही जागीच ठार झाले, तर सीमा पाटील वय वर्ष 35 राहणार सखरदरा नागपूर व अमित बेरोजाय वय वर्ष 34 राहणार लकडगंज भुसावळ चौक खामगाव हे दोघे गंभीर जखमी आहेत। अपघात घडताच काही वेळ महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती। घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक प्रवीण काळे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी तातडीने रुग्णवाहिकेला पाचारण करून जखमींना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे दाखल केले। अन्य 14 प्रवाशांनी आपापली व्यवस्था सुखरूप करून ते निघून गेले। सरदार सुरेंद्र सिंग कुलवंत सिंग राहणार कर्नाल हरियाणा यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अपघातास कारणीभूत असलेल्या चालकावर भारतीय दंडविधानाच्या 279, 337, 338, 304 अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण काळे करीत आहेत। मंगेश तायडे, विदर्भ न्यूज, नांदगाव पेठ।